मुलं 3 वर्षाची असताना पती गेले. भाजी विकून अनेक संकटांना तोंड देत यमुनाताईंनी मुलांचा सांभाळ केला. पण मग मुलानंतर त्यांचा सतत अपमान करायचे. शेवटी यमुनाताईंनी जे केलं ते पाहून मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. का ते आपण कथेमध्ये पाहूया. अस्सल मराठमोळ्या रुबाबदारपणा असणाऱ्या यमुनाबाई त्यांचे मुंबई शहरातील सर्वात मोठ्या भाजी मार्केटमध्ये खूप चांगला दबदबा होता. आजूबाजूचे सर्व भाजी विक्रेते यमुनाताईंना खूप घाबरायचे, कारण त्या होत्याच तशा अतिशय रुबाबदार, देखणी, भारदस्त बांधा, कुणावरही त्यांची लगेच छाप पडेल अशा त्या. यमुनाताई पहाटे 5 वाजल्यापासून भाजी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे विक्रीसाठी बसत असायच्या. यमुनाताईंची स्वतःची अशी एक जागा जी भाजी मार्केटमध्ये त्यांनी फिक्स केली होती. कोणीही त्यांच्या जागेमध्ये थोडाही हस्तक्षेप करत नव्हतं. यमुनाताईंचे वयाच्या 15व्या वर्षीच विकासरावांशी लग्न झाले होते. यमुनाताई वयाने लहान होत्या, परंतु लहान वयापासूनच त्यांचा व्यावहारिक ज्ञान आणि बिनधास्तपणा त्यांच्या अंगामध्ये अगदी ठासून भरला होता. यमुनाताईला तिच्या या धंद्यामध्ये खंबीरपणे साथ दिली ती म्हणजे तिच्या नवऱ्याने. विकासरावांनी त्यांचा धंदा अतिशय जोमात चालू होता आणि त्यांनी तो खूप भरभराटीला आणला होता. परंतु लग्नानंतर काही दिवसातच यमुनाताई गरोदर राहिल्या आणि एकापाठोपाठ एक असे 2 गोंडस मुलांना त्यांनी जन्म दिला. यमुनाताई आणि विकासराव दोघेही अतिशय खूप हुशार होते. त्यांचा संसार अगदी आनंदात चालू होता. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या मुलांच्या संगोपनाची आणि त्यांच्या भविष्याची दोघा नवरा बायकोंनी मिळून खूप सारी स्वप्न पाहिली होती. यमुनाताई आणि विकासराव दोघांनी मिळून आता खूप जास्त मेहनत करायचं असं ठरवलं होतं. मुलांसाठी सर्व काही करायचं असं ते नेहमी म्हणायचे. त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये, त्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करेल असं त्या म्हणायच्या आणि विकासरावांना सांगायच्या. त्यावर विकासरावही म्हणायचे, यमुना, मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस. आपण मुलांना कशाचीच कमतरता पडू द्यायची नाही. त्यावर यमुनाताई म्हणायच्या, अहो, माझ्या वडिलांनी समाजाच्या भीतीमुळे माझे लग्न खूप कमी वयात करून टाकले होते. शिक्षणही घेता आले नाही. माझी खूप इच्छा होती मी खूप शिकावं आणि एखाद्या सरकारी कार्यालयात मोठ्या पदावर काम करावं, परंतु माझ्या नशिबात शिक्षण नव्हतंच. माझ्या वडिलांनी मी 15 वर्षाची होताच लग्न उरकून टाकलं आणि त्यांच्या जबाबदारीतून ते मोकळे झाले. पण मी माझ्या दोन्ही मुलांसोबत असे अजिबात होऊ देणार नाही. माझ्या जीवनाचे रान करील, पण माझ्या मुलांचे चांगले शिक्षण करेन आणि त्यांना चांगले संस्कार देईन, असे बोलून ते दोघेही आपापल्या कामाला निघून गेले. दिवस असेच पुढे चालले होते. यमुनाताईंनी आणि विकासरावांनी दोघांनी स्वतःला कामामध्ये पूर्णपणे झुकून दिले होते. परंतु कोणाला काय माहिती असतं का, नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. अचानक एक दिवस विकासरावांच्या छातीत खूप जास्त वेदना होऊ लागल्या. यमुनाताई मोठ्या हिमतीने त्यांना स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. परंतु जे व्हायला नको होतं शेवटी तेच झालं. रस्त्यातच विकासरावांनी त्यांचा प्राण सोडला आणि ते यमुनाताईंना ह्या जगात एकटे सोडून ते कायमचे निघून गेले. विकासरावांचे असे अचानक जाणे यमुनाताईंच्या काळजाला भिडले. हाताशी 2 लहान लेकरं होती. त्या बिचाऱ्या एकट्या काय करणार होत्या? कोणाची साथही नव्हती. यमुनाताई जणू आभाळच कोसळलं होतं. परंतु नवऱ्याच्या मृत्यूचे दुःख उराशी कवटाळून यमुनाताई पुन्हा खंबीरपणे आपल्या 2 चिमुरड्यांसाठी उभ्या राहिल्या. ते चिमुरडे जीव फक्त 3 वर्षांचे होते. वयाच्या 3 वर्षातच त्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले होते. परंतु यमुनाताईंनी मनाशी ठाम केलं होतं. दुःख विसरून त्यांनी ठरवलं, आता मला आईचं आणि वडिलांचं दोघांचंही कर्तव्य पार पाडायचं आहे. त्यासाठी मला आता खचून असं चालणार नाही. जी स्वप्न आम्ही दोघांनी मिळून पाहिली होती मुलांसाठी, ती आता मला फक्त एकटीलाच पूर्ण करायची आहेत. त्यासाठी कोणत्याही समस्येला, अडचणीला आणि संकटाला तोंड देण्याची ही यमुनाताईंवर तयार आहेत. आता यमुनाताई समोर पैसा कमवायचं एकच साधन होतं, ते म्हणजे भाजी मार्केटला जाऊन भाजीपाला विकून पैसा कमवणे. नवऱ्याचे सर्व विधी झाल्यानंतर यमुनाताईंनी लगेचच स्वतःच्या कामाला सुरुवात केली. त्या पहाटे 5ला उठून मुलांचे सर्व काही आवरून दोघांनाही सोबत घेऊन मार्केटला जात होत्या. मार्केटमध्ये यमुनाताईंना
कितीतरी समस्यांना, संकटांना तोंड द्यावे लागत होते. आईनं तरुण वयात नवरा सोडून गेला म्हणून कितीतरी घाणेरड्या नजरा यमुनाताईंवर पडत होत्या. पण अशा नजरांना कसे मारायचे हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. त्या कधीच कोणाला घाबरल्या नाहीत किंवा डगमगल्याही नाहीत. अशा ह्या घाणेरड्या लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी यमुनाताई स्वतःजवळ असं हत्यार ठेवायच्या की कोणाची लांबून सुद्धा तिच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती. दिवसभर मार्केटमधलं काम सांभाळून दोन्ही मुलांनी चांगल्या प्रकारे यमुनाताई सांभाळत होत्या. असेच दिवस अजून पुढे गेले. आता यमुनाताईचे दोन्ही मुलं राजेश आणि भावेश आता दोघेही मोठे होऊ लागले होते. यमुनाताईंनी स्वतःच्या हिमतीवर त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन सॉफ्टवेअर इंजिनियर बनवले होते. आता त्यांच्यासमोर त्यांची दोन्ही मुलं हा एकच आशेचा किरण होता. एवढी मेहनत, स्वतःची उपासमार आणि समाजातील प्रत्येक संकटाला, व्यक्तीला सामोरे जाऊन यमुनाताईंनी स्वतःच्या दोन्ही मुलांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं. आता यमुनाताईचं वय होऊ लागलं होतं, परंतु अजूनही त्यांच्या शरीरातील काम करण्याचा जोश आणि जीवन जगण्याची उमेद आणि तोच धडाडीपणा काही कमी झाला नव्हता. यमुनाताई त्यांच्या भाजी मार्केटमध्ये खूप फेमस होत्या. तिच्या नावातच एवढा दरारा होता की तिचे नाव ऐकताच लोक घाबरत होते. यमुनाताईच्या दोन्ही मुलांचे चांगले शिक्षण होऊन त्यांना चांगल्या नोकऱ्याही लागल्या. आता यमुनाताईंना वेळ लागले होते ते राजेश आणि भावेशच्या लग्नाचे. म्हणूनच त्यांनी त्यांच्या ओळखीमध्ये दोघांसाठीही मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू केला. परंतु एक दिवस राजेश आणि भावेश दोघेही आईकडे आले आणि म्हणाले, आई, तू आमच्यासाठी ज्या मुली बघण्याचा कार्यक्रम करत आहेस त्याचा काही फायदा नाही. त्यावर भावेश लगेच म्हणाला, आई, दादा आणि आम्ही दोघांनी मुली शोधून ठेवल्या आहेत, त्यामुळे तू आमच्या लग्नाचे टेन्शन जराही घेऊ नकोस. त्यावर यमुनाताई म्हणाल्या, कोण आणि कुठल्या मुली आहेत? त्यानंतर दोघेही म्हणाल्या, त्या आमच्या सोबतच कंपनीमध्ये काम करतात आणि आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. नंतर यमुनाताई म्हणाल्या, ठीक आहे बाळांनो, त्या दोघांनाही एकदा घरी घेऊन या. मी त्या दोघींशी आधी बोलून घेते आणि नंतर लग्नाचं काय ते ठरवूया. ते दोघेही हो म्हणाले आणि तेथून निघून गेले. यमुनाताईच्या दोन्ही मुलांना आता बाहेरच्या जगाची हवा लागली होती. बाहेरच्या जगात चमचमीतपणा, तो देखावा, त्या सगळ्यांचा ते अधीन झाले होते. यमुनाताई रविवारच्या दिवशी घरीच थांबल्या. त्या दोघी मुलींना त्यांनी घरी बोलावून घेतले. त्यांच्याशी बोलल्यानंतर यमुनाताईंना समजले की त्या खूप मोठ्या घरातल्या मुली आहेत आणि त्यांची विचारसरणी सुद्धा तशीच आहे, अगदी हाय क्लास सोसायटी प्रमाणे. यमुनाताईंना त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटलं की माझ्या मुलासोबत आयुष्यभर संसार निभावू शकतील का? परंतु एवढ्या शिस्तीचा तडफदार यमुनाताई मुलांच्या हट्टापुढे नतमस्तक झाल्या आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न त्यांच्या आवडीच्या मुलींसोबत लावून दिली. यमुनाताई एका खूप मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्या असं त्यांना वाटत होतं. त्यांना आता असं वाटत होतं, बस झालं, आता मी थकली आहे. आता सर्व काही सुनांच्या हाती सोपवून मी आता आरामात जीवन जगेन. यमुनाताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांसाठी मुंबईसारख्या शहरात फक्त त्यांच्या भाजी मार्केटमधील धंद्याच्या जोरावरच खूप सारी प्रॉपर्टी कमावून ठेवली होती. त्यांची मुलं आणि सुना काहीही काम न करता बसून आरामात जीवन जगतील एवढं सर्व काही यमुनाताईंनी कमावून ठेवलं होतं. लग्न करून दोन्ही सुना जेव्हा घरात आल्या तेव्हा त्या सुरुवातीला यमुनाताईंचा दरारा पाहून त्यांना घाबरून त्यांचा खूप खूप मान सन्मान करायच्या. परंतु त्यांना मनातून असं वाटायचं, आपल्या सासूचे एवढे वय झाले आहे तरी संपूर्ण घरात तिचंच सर्व काही चालतं. अजूनपर्यंत त्यांच्या सर्व काही ताब्यात आहे. आमचे नवरेही त्यांना घाबरतात. परंतु हे असे किती दिवस चालायचे असा विचार त्या दोघीही करत होत्या. त्यांना आपल्या सासूचा प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं अजिबात आवडत नव्हतं. त्या दोघी जणींवर सासूला आदर तर देतच नव्हत्या, परंतु मनातून त्या दोघींनाही यमुनाताईचा खूप राग यायचा. एक दिवस जेव्हा यमुनाताई पहाटे 5लाच भाजी मार्केटमध्ये त्यांच्या कामासाठी गेल्या तेव्हा खूप दिवसांपासून त्यांच्या जागेवर नजर ठेवून असलेले गुंड त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि हत्यार दाखवून त्यांना धमकावू लागले, ही जागा आमच्या नावावर करून दे. त्या जागेला आता तिथे कोटीचा भाव आला होता. त्या जागेमध्ये यमुनाताईचा जीव अडकलेला होता. त्यावर त्या गुंडांना म्हणाल्या, माझा जीव घेतला तरी जागा मी तुमच्या नावावर करू देणार नाही. आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून, नाहीतर मी लोकांना जमा करेल. यमुनाताई घाबरणाऱ्या मधल्या नव्हत्या. त्यांनी त्या गुंडांचा प्रतिकार केला.
त्यांच्याशी लढायला सुरुवात केली, परंतु आजूबाजूला अजूनपर्यंत कोणीही आलेले नव्हते आणि 4 माणसांसमोर त्या एकट्या बिचाऱ्या काय करणार होत्या. त्या गुंडांनी यमुनाताईच्या पायावर आणि हातांवर वार करायला सुरुवात केली. तरी त्यांनी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या नाही, पण यमुनाताईच्या पायावर खूप जोराचा वार झाले होते, म्हणून यमुनाताईंनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. नुकतंच मार्केटला भाजी घेऊन आलेल्या यमुनाताईचा लहानपणीचा मित्र तिकडे येत होता. त्याने हे सर्व काही पाहिले आणि लोकांना घेऊन यमुनाताईंना वाचवण्यासाठी तो धावला. यमुनाताईंना त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले. आता त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती की 4 लोकांसोबत एकट्या लढल्या, परंतु सही काही त्यांनी केली नाही. परंतु त्यांच्या पायाला खूप जास्त मार लागला होता, म्हणून त्यांचा मित्र श्रीकांत त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या मुलांना सुनांना फोन करून त्यांनी बोलावून घेतले. यमुनाताईच्या एका पायाला एवढा जास्त मार लागला होता की त्या पायाचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशन झाले, परंतु डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले की यमुनाताई आता कधीही चालू शकणार नाही. त्यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला आहे. त्यांना आता बेडरेस्ट शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हे ऐकून यमुनाताईंची मुलं आणि त्यांचा मित्र श्रीकांत यांना खूप मोठा धक्काच बसला. वाऱ्यासारखी पळणारी यमुनाताई आता कधीच चालू शकणार नाही हा विचारच कोणी करू शकत नव्हतं. जेव्हा यमुनाताईंना ही गोष्ट समजली तेव्हा काय होईल असा विचार करून श्रीकांतला तर खूप मोठं वाईटच वाटत होतं. यमुनाताईंना आता हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. त्यांना ही गोष्ट कोणी सांगितली नाही. घरी गेल्यानंतर त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, तू मला एका हाताने पकड, मी माझ्या पायाने चालते. बेडरूममध्ये जाते तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, आई ते आता कधीही शक्य होणार नाही, तू आता कधीही चालू शकणार नाही. हे ऐकून यमुनाताईंनी त्यांच्या पायाला हात लावला आणि त्यांना होत्याचं नव्हतं झाल्यासारखं झालं. मुलाने उचलून यमुनाताईंना बेडरूममध्ये झोपवलं. कणखर बिंदास्त यमुनाताई आता बेडवर फक्त मृत शरीरासारख्या पडून राहायच्या आणि शून्यात नजर टाकून एकटक बघत राहायच्या. कधी पतीच्या फोटोकडे बघून म्हणायच्या, मुलं 3 वर्षांची असताना त्यांना तुम्ही मला सोडून गेलात, परंतु तेव्हा देखील मी घाबरली नाही, हारली नाही. परंतु आता देवाने माझ्यासोबत हे काय केले. जेव्हापासून यमुनाताई बेडवर आल्या तेव्हापासून त्यांची मुलं आणि सुना त्यांचा रागराग करायला लागले, कारण यमुनाताईचे खाणं पिणं सर्व काही बेडवरच होतं. मोठी सून म्हणायची, मी सासूबाईची दिवसभर सेवा करू का, मला काही तेवढीच कामं आहेत का. आणि लहान सून म्हणायची, मी तरी का करू. मोठी सून म्हणायची, मी सासूबाईंची दिवसभर सेवा का करू, मला काही तेवढीच कामं आहे का. आणि लहान सून म्हणायची, मी तरी का करू, मी काय त्यांचा ठेका घेतला आहे का. आणि दोघीही सतत त्यांच्या नवऱ्याच्या मागे भुनभुन करायच्या, तुमच्या आईची दिवसभर सेवा आमच्याकडून करणे शक्य नाही, त्यांना कुठल्या तरी चांगल्या वृद्ध आश्रमामध्ये दाखल करा, तिथे त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल. रोज सकाळच्या नाश्त्यासाठी यमुनाताईंना वाट पाहावी लागायची, परंतु एकही सून त्यांना वेळेत नाश्ता घेऊन येत नव्हती. दुपारचं जेवणही त्यांना कधी वेळेत मिळत नसायचं. हाय सोसायटीमधल्या सुना फक्त त्यांच्या पार्ट्या आणि मित्रमंडळी यांच्यामध्येच दिवसभर रमलेल्या असायच्या. मुलेही त्यांच्यासोबत पार्ट्या आणि मौज मस्ती करण्यात दंग होते, परंतु आईकडे लक्ष द्यायला मात्र कोणालाच वेळ नव्हता. यमुनाताईंनी जे काही प्रॉपर्टी कमवली होती मुलांनी पार्ट्यांमध्ये आणि जुगारामध्ये सर्व काही उधळायला सुरुवात केली, कारण आता त्यांना कोणाचाही धाक राहिलाच नव्हता. बिचाऱ्या यमुनाताई दिवसभर रात्रभर बेडवरच पडून होत्या. आता त्यांची दोन्ही मुलं त्यांना अजिबात घाबरत नव्हते. घरामध्ये त्यांच्या पार्ट्या आणि सर्व काही चालायचे. यमुनाताईंनी त्यांना किती वेळा सांगितले, बाळा हे सर्व बंद करा आणि तुमच्या कामांकडे लक्ष द्या, तर त्यावर ते दोघेही त्यांना म्हणायचे, आई तू गुपचूप बेडवर पडून राहत जा आणि तुझे राहिलेले दिवस आरामात जग, आमच्यामध्ये अजिबात लक्ष घालवू नकोस. आता तर मुलं यमुनाताईंना धमकावू लागले होते, आई तुझी सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून दे. परंतु यमुनाताई त्या गोष्टीला अजिबात तयार होत नव्हत्या. त्या म्हणायच्या, माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक कवडी सुद्धा देणार नाही, कारण मी जर सर्व काही तुमच्या नावावर केलं तर तुम्ही एका दिवसात सर्व काही उधळून टाकाल. त्यावर राजेश आणि भावेश म्हणायचे, आई आज नाही तर उद्या तू जाणारच आहे, मग आमच्या नावावर प्रॉपर्टी केल्याने काय एवढा मोठा फरक पडणार आहे. त्यावर दोघांनी आईबद्दल अजिबात प्रेम दाखवलं नाही. त्यांना फक्त तिची प्रॉपर्टीच हवी होती. यमुनाताईंचे शरीर दिवसेंदिवस थकत चालले होते. वेळेवर खाणेपिणे नाही, औषध नाही, त्यांना काही मिळत नव्हतं, म्हणून त्या आता आधीपेक्षा खूप कमजोर झाल्या होत्या. मुलांची आणि सुनांची एकच इच्छा होती की कधी एकदा ते हे जग सोडून जातात
आणि त्यांची सर्व मिळकत मुलांच्या नावावर होते. त्यासाठी सुना पुरेपूर प्रयत्न करत होत्या. त्या कधीही वेळेवर त्यांना जेवण नाश्ता किंवा औषध देत नव्हत्या. त्यांची उपासमार करत होत्या. मुलांनी कधी आईला उठवून चालण्याचा प्रयत्न केला नाही. आता तर यमुनाताईंची खूप वाईट अवस्था झाली होती. राजेश आणि भावेश 4 दिवस आईकडे डोकावूनही बघत नव्हते. ज्या आईने त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर मुलांसाठी दुसरं लग्न केलं नाही, मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहून समाजाला तोंड दिलं, त्यांना चांगलं शिकवलं, त्यांच्यासाठी सर्व काही केलं, आज तीच मुलं एवढी नालायक निघतील असा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यांचा मित्र श्रीकांत अधूनमधून यमुनाताईंना भेटायला येत होता. परंतु तिची अवस्था पाहून त्यांना मात्र खूप वाईट वाटायचे. श्रीकांत जेव्हा त्यांच्या मुलांना सांगायचे की आईची काळजी घेत जा, तेव्हा त्यांची मुलं आणि सुना त्यांनाही उलटसुलट बोलायचे. त्यांना घरातून अपमानित करून बाहेर हाकलवून लावायची. श्रीकांतना यमुनाताईंची अशी वाईट अवस्था पाहवत नव्हती. एक दिवस ते घरी तिला भेटायला गेले, तेव्हा त्यांची मोठी सून यमुनाताईंना वाईट साईट बोलून रात्रीचे शिळं जेवण जेवायला देत होती. ते पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. ती यमुनाताई जवळ बसली आणि म्हणाली, यमुना, तुला एक विचारू का ग? त्यावर यमुनाताई म्हणाल्या, विचार यमुना, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. त्यावेळी यमुनाताई हसल्या आणि म्हणाले, हे तू काय बोलत आहेस? श्रीकांत तरुणपणात कधी दुसरे लग्न केले नाही आणि आता अंथरुणावर अशी पडलेली, आता लग्न करू का? तेव्हा श्रीकांत म्हणाला, यमुना, काय होतीस तू आणि आता तुझी अवस्था काय झाली आहेस तुझ्या मुलांनी आणि सुनांनी? तेव्हा यमुनाताई म्हणाल्या, श्रीकांत, आता माझे दिवस संपले आहेत आणि जगण्याची उमेदही संपली आहे. जगून तरी काय करणार आहे आणि कोणासाठी जगणार आहे? तेव्हा श्रीकांत म्हणाले, काय बोलतेस यमुना? हे तू आठव, स्वतःला कशी होतीस तू, खंबीर, बिंदास्त. तुझ्या फक्त नावानेच आजूबाजूचे सर्व लोक तुला घाबरायचे आणि आता काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची? फक्त स्वतःच्या 2 मुलांपुढे आणि सुनांपुढे हार मांडलीस. यमुना, तू अशी हार मानू नकोस. श्रीकांतचे असे बोलणे ऐकून यमुनाच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारली. पण त्या म्हणाले, ह्या वयात मी लग्न केलं तर मुलं सुना काय म्हणतील? तेव्हा श्रीकांत म्हणाले, यमुना, स्वतःचा विचार कर. तेव्हा त्या म्हणाल्या, बरोबर बोलत आहेस तू. ज्या मुलांसाठी आयुष्यभर झगडले, कुणाची पर्वा न करता खंबीरपणे एकटीने संसार केला आणि आज त्याच मुलांनी माझी अशी अवस्था करून ठेवली आहे. दुसऱ्याच दिवशी यमुनाताईंनी त्यांच्या दोन्ही मुलांना आणि सुनांना त्यांच्या रूममध्ये बोलावले आणि त्या चौघांना स्पष्टपणे सांगितले, मी आता इथे राहणार नाही. मी आणि श्रीकांत आम्ही दोघेही लग्न करत आहोत. आईचे हे बोलणे ऐकून सगळ्यांना धक्का बसला आणि ते आईला म्हणाले, आई, तुला लाज वाटत नाही का ग ह्या वयात असे चाळे करायला? गप अंथरुणावर शांतपणे पडून राहत जा. तेव्हा यमुनाताई जोरात म्हणाले, आता अंथरुणावर शांतपणे पडून राहणारी यमुना केव्हाच मेली. उद्याच मी आणि श्रीकांत लग्न करणार आहोत आणि तुम्हाला कोणाला या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नसेल. आईचे हे शब्द आणि बदललेले रूप पाहून सगळ्यांनी तोंडावर हात मारले. दुसऱ्या दिवशी श्रीकांत वकिलांना घेऊन यमुनाताईंच्या घरी पोहोचले. दोघांनी सह्या करून लग्न केले. त्याच दिवशी श्रीकांत अँब्युलन्समध्ये यमुनाताईंना स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्यांची देखरेख करण्यासाठी 2 माणसांनाही कामावर ठेवले. श्रीकांत स्वतः यमुनाताईचे खाणेपिणे, औषध पाणी पाहू लागले. ते रोज स्वतः यमुनाताईंना उठवून त्यांना चालण्याचा प्रयत्न करू लागले. आता हळूहळू यमुनाताईच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. श्रीकांतरावांनी काळजी पाहून यमुनाताईंना त्यांचा खूप हेवा वाटायचा. त्या नेहमी म्हणायच्या, मनाने जोडलेली नाती कधीही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी असतात. आता यमुनाताई हळूहळू व्हीलचेअरच्या साह्याने चालू लागल्या. एक दिवस ते श्रीकांत सोबत बसून नाश्ता करत होत्या. तेवढ्यातच दारावरची बेल वाजली आणि पाहिले तर त्यांची दोन्ही मुलं आणि सुना दरवाजावर उभे होते. जसा दरवाजा उघडला तसं त्यांनी यमुनाताईच्या पायावर लोटांगण घातले. आई, तू घरी चल, आम्ही तुझी तिकडे चांगल्या प्रकारे काळजी घेऊ. सुनाई म्हणाल्या, आई, आता आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही. तुम्ही फक्त घरी चला. त्यानंतर राजेश आणि भावेश आईला म्हणाले, आई, तुला आमच्यासोबत घरी येण्याच्या आधी फक्त एक काम करायचे आहे. आमच्याजवळ ही कागदपत्र आहेत, त्यावर तुला फक्त सह्या करायच्या आहेत. त्यानंतर यमुनाताईंनी मुलांचं विचारलं, कशाची कागदपत्र आणि कसल्या सह्या मला करायच्या आहेत? त्यानंतर ते दोघेही म्हणाले, आई, ही आपल्या प्रॉपर्टीची कागदपत्रे आहेत. आपली सर्व प्रॉपर्टी आता तुझ्या नावावर आहे. आता तर तुझे लग्न पण झाले आहे, त्यामुळे तू फक्त ह्या कागदपत्रांवर सह्या कर आणि तुझी सर्व प्रॉपर्टी आमच्या दोघांच्या नावावर करून दे.
यमुनाताईंना कळून चुकले त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या डोक्यात काय प्लॅन शिजत आहे. त्यामुळे त्यांची मुलं आणि सुना किती स्वार्थी आहेत हे त्यांच्या चांगल्याच लक्षात आले होते. स्वतःची आई श्रीकांतरावांकडे राहायला आल्यापासून मुलांनी साधं एक दिवस आईकडे डोकावूनही पाहिलं नव्हतं. आणि आता आल्या आहेत जसं काय आईची खूप काळजी आहे त्यांना. परंतु यमुनाताई ही त्यांची आई होती. त्यांच्या डोक्यात काय चाललं होतं त्यांना एका क्षणात समजलं. म्हणून त्या मुलांना म्हणाल्या, तुम्ही ही प्रॉपर्टीची कागदपत्रे आता इथे ठेवा, मी उद्या सकाळी सह्या करून तुमच्याकडे पाठवून देते. त्यावर दोन्ही मुले म्हणाले, आई पण तू आता आमच्या सोबत येत नाही का? त्यावर यमुनाताई म्हणाल्या, नाही, मी सुद्धा उद्या सकाळी कागदपत्रांसोबत तुमच्याकडे येईल. त्यानंतर ते चौघेही तेथून निघून गेले. मुले तेथून निघून गेल्यानंतर श्रीकांतराव यमुनाताईंना म्हणाले, यमुना तू हे काय बोलत आहेस? तू मला सोडून तिकडे जाणार आहेस? तुला माहित आहे ना त्यांनी तुझ्यासोबत काय काय केले आहे. आणि आता ते फक्त तुझ्या कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी इथे आले होते. त्यांना तुझी अजिबात काळजी नाही. हे तुला कसे दिसले नाही ग? त्यावर यमुनाताई म्हणाल्या, श्रीकांत मला सर्व काही समजले आहे आणि आता तू फक्त बघच मी काय काय करते. तेव्हा श्रीकांतरावांना त्या म्हणाल्या, श्रीकांत तू तुझ्या ओळखीच्या वकिलांना फोन कर आणि त्यांना आत्ताच्या आत्ता घरी बोलावून घे. वकील साहेब घरी येताच आणि यमुनाताईंनी त्यांच्याकडून सर्व काही कागदपत्रे व्यवस्थित करून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी यमुनाताई, श्रीकांत आणि वकील साहेब तिघेही मुलांच्या घरी जातात. यमुनाताई दारावरची बेल वाजवतात. भावेश दरवाजा उघडतो, परंतु समोर तिघांनाही पाहून त्यांना धक्का बसतो. तेवढ्यात दोन्ही सुना आणि राजेश खाली येतात. यमुनाताई त्या चौघांना म्हणतात, सगळे असे समोर या आणि इथे सोप्यावर बसा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मुलं म्हणतात, आई काय महत्वाचं? तू कागदपत्रांवर तर सह्या केल्या असतील ना, मग अजून तुला काय महत्वाचं बोलायचं आहे? हे कोण आहे तुमच्या सोबत? तेव्हा त्या म्हणाले, हे वकील आहेत. आता ही प्रॉपर्टीची कागदपत्र तुम्हाला ते वाचून दाखवतील. तेव्हा वकील साहेब त्यांना सांगतात, या कागदपत्रांमध्ये यमुनाताईंनी असे लिहिले आहे की त्यांची सर्व कोट्यावधीची मालमत्ता प्रॉपर्टी त्यांनी एका सावली वृद्धाश्रमाला दान केले आहे. आता त्या सर्व प्रॉपर्टीवर फक्त त्या वृद्धाश्रमाचाच हक्क आहे. हे सर्व ऐकून मुलांना खूप मोठा धक्का बसला आणि त्या आईला ते बोलू लागले, आई तुला लाज वाटत नाही का? कोणाला विचारून तू असा निर्णय घेतला आहेस? तेव्हा यमुनाताई म्हणाल्या, बाळा शांत व्हा, अजून तर पुढचा निर्णय तुम्हाला ऐकायचा आहे. तेव्हा त्या सांगतात, आत्ताच्या आत्ता तुम्ही हे माझं घर खाली करायचं आणि इथून निघून जायचं. हे घरही माझ्या नावावर आहे. आता या घरामध्ये मी अनाथ अपंग मुलांसाठी शाळा चालू करणार आहे. तुमच्याकडे फक्त 2 तास आहे. त्या 2 तासात तुम्ही या घरातून बाहेर पडायचं. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते आईला म्हणू लागतात, आई आम्ही आता कुठे जाणार? त्यावर यमुनाताई म्हणाल्या, कुठेही जा, कुठेही राहा, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. फक्त लवकरात लवकर घर खाली करा. तुमच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नाही. एका आईला तुम्ही कमजोर समजून खूप त्रास दिला, परंतु आता मीही दाखवते आई ही आई असते. असे म्हणून यमुनाताईंनी त्यांना 2 तासातच त्यांच्याकडून घर खाली करून घेतले आणि तिथे लवकरच अनाथ आश्रमात मुलांसाठी त्यांनी छोटीशी शाळा सुरू केली. त्यांचे स्वप्न पूर्ण केले. एका यमुनाताईची ही कहाणी स्वतःच्या जन्मदात्या आईला त्रास देणाऱ्या मुलांना त्यांनी चांगल्याच प्रकारे धडा शिकवला आणि आज समाजात अशा मुलांना धडा शिकवण्याची खूपच गरज आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आईचा निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.